नमस्कार. आज आपण एक्झरसाइज नंबर 2चा 50 नंबरचा जो प्रश्न आहे तिथून आपण सुरुवात करणार आहोत. द आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटी विच इंडिकेट्स दॅट ॲन ॲक्टिव्हिटी फॉलोइंग इट कॅनॉट बी स्टार्टेड अनलेस द प्रिसिडिंग ॲक्टिव्हिटी इज कम्प्लीट इज नोन ॲज. आपण ह्याचं उत्तर इव्हेंट लिहिलं होतं. इव्हेंट नसून डमी हे आन्सर आहे. DUMMY. हे पुढं आपल्या लक्षात येईल. प्रश्न नंबर 51 आहे. ए डमी ॲक्टिव्हिटी, ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबो. ए डमी ॲक्टिव्हिटी, आता वरचं ABC जे आहे, ए इज आर्टिफिशियली इंट्रोड्यूस्ड आहे. म्हणजे डमी ॲक्टिव्हिटी जी इज आर्टिफिशियली इंट्रोड्यूस्ड हे उत्तर एक. किंवा दुसरं इज रिप्रेझेंटेड बाय ए डॉटेड लाईन, किंवा डज नॉट रिक्वायर एनी टाईम. हे तिन्हीच्या तिन्ही उत्तरे जे आहेत म्हणजे ऑल ऑफ द अबो असा ह्याचा अर्थ आहे. हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. डमी ॲक्टिव्हिटी ए is artificially introduced, B is represented by a dotted line, is C does not require any time. All of the above ह्याचे आन्सर आहेत. क्वेश्चन नंबर 52. If E greater is the duration, ES and EF are the earlier start and finish times, LS and LF are latest start and late finish times, then the following relation holds good. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव म्हणते. आता वरी जे दिलेले चारही आन्सर आहेत ते आपण आन्सर रीड करूया. कॅपिटल EF इक्वल टू ES प्लस D. डीचा अर्थ आपण पुन्हा बघूया. नेक्स्ट LS इक्वल टू LF मायनस D. C LF इक्वल टू LS प्लस D. आणि D आहे चौथा आन्सर आहे D इक्वल टू EF मायनस ES. या ठिकाणी सर्वच्या सर्व उत्तर हे जे बरोबर आहेत असं म्हणणं आहे. या डीचा अर्थ आपल्याला इथं सांगता येणार नाही, पुढं बघूया आपण. क्वेश्चन नंबर 53. द डिफरन्स बिटवीन द टाईम अवेलेबल to do the job and the time required to do the job is known as float. फ्लोटची व्याख्या दिली आहे. फ्लोट म्हणजे काय? इट इज द डिफरन्स बिटवीन द टाईम अवेलेबल टू डू द जॉब, जॉब करण्यासाठी अवेलेबल असलेला टाईम, अँड द टाईम रिक्वायर्ड टू डू द जॉब इज नोन ॲज फ्लोट. हे आन्सर क्लिअर झाला असेल. बाकीचे आन्सर वाचायची तर गरज नाही. 54 नंबरचा प्रश्न आहे. The probability distribution of activity times in PERT follows following distribution. उत्तर आहे बेटा, BETA. बीटा म्हणतो ना आपण, बेटा अल्फा बीटा गॅमा. हो यस, तेच असणार आहे बेटा. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲक्टिव्हिटी टाइम्स इन PERT follows following distribution बेटा. आता बाकीचे जे आन्सर असे दिले ते जे नाहीत ते नॉर्मल, बायनॉमियल, एक्सपोनेन्शियल, गेसियन, गॉजियन, गॉजियन आणि C नावाचे आन्सर आहे बेटा दिले. म्हणजे हे बेटा आन्सर आहे, गृहीत धरायला काय हरकत नाही. हे नक्की काय माहीत नाही आपल्यालाही. क्वेश्चन नंबर 55. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोजेक्ट कम्प्लिशन इन PERT follows following डिस्ट्रीब्युशन. ह्याचं उत्तर आहे, चार उत्तरावरचे नाहीत पण हे खालचं जे ई आहे गॉजियन, GAUSSIAN, गॉजियन. आता हे पाठच करावं लागेल. ह्याच्यात दुसरे आन्सर दिलेले आहेत ते नाहीत. नॉर्मल, बायनॉमियल, बेटा, एक्सपोनेन्शियल. इथं बेटा पहिल्या प्रश्नात बेटा उत्तर होतं पण हा प्रश्न वेगळा आहे. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोजेक्ट कम्प्लिशन इन PERT follows following डिस्ट्रीब्युशन, गॉजियन हे आन्सर दिलेलं आहे. 56 नंबर क्वेश्चन आहे. इफ कॅपिटल TL इज द लार्जेस्ट अलाउएबल इव्हेंट ऑकरन्स टाईम, टोटल ॲक्टिव्हिटी स्लॅक कंसात यस दिले, स्लॅक किंवा स्लॅक्स इज इक्वल टू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव म्हणले. आता आवरी जे 3 उत्तर आहेत बघा. लेटेस्ट स्टार्ट टाईम मायनस अर्लिएस्ट स्टार्ट टाईम. काय म्हटले? इफ TL इज द लार्जेस्ट अलाउएबल इव्हेंट ऑकरन्स टाईम,
टोटल ॲक्टिव्हिटी स्लॅक इज इक्वल टू, आन्सर ए आहे, लेटेस्ट स्टार्ट टाईम मायनस अर्लिएस्ट स्टार्ट टाईम. बी आहे, लेटेस्ट फिनिश टाईम मायनस अर्लिएस्ट फिनिश टाईम, कंसामध्ये EFT. त्याचा अर्थ काय माहीत नाही. अर्लिएस्ट फिनिश टाईम EFT. अच्छा, दोन्हीमध्ये LFT EFT. आता सी दिले याच्यामध्ये TL मायनस EFT. TL म्हणजे ऑकरन्स टाईम. हे तिन्ही उत्तरं बरोबर आहेत म्हणून त्याला ऑल ऑफ द अबोव केलं. परीक्षेत त्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. नेक्स्ट आहे 57 क्वेश्चन नंबर. द क्रिटिकल ॲक्टिव्हिटी हॅज, उत्तर आहे ह्याचं 0 फ्लोट. द क्रिटिकल ॲक्टिव्हिटी हॅज 0 फ्लोट. आता न उत्तर असलेले कोणते पर्याय? मॅक्झिमम फ्लोट, मिनिमम फ्लोट, ॲव्हरेज फ्लोट, नन ऑफ दीज. हे चारी सोडून जे आहे ना, द क्रिटिकल ॲक्टिव्हिटी हॅज 0 फ्लोट, हे पाठच करायचं आहे आपल्याला. 0 फ्लोट क्रिटिकल ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 58 आहे, द टाईम बाय विच द ॲक्टिव्हिटी कंप्लीशन टाईम कॅन बी डिलेड विदाउट अफेक्टिंग द स्टार्ट ऑफ सक्सिडिंग ॲक्टिव्हिटीज इज नोन ॲज. उत्तर आहे याचं फ्री फ्लोट. द टाईम बाय विच द ॲक्टिव्हिटी कंप्लीशन टाईम कॅन बी डिलेड विदाउट अफेक्टिंग द स्टार्ट ऑफ द सक्सिडिंग ॲक्टिव्हिटीज इज नोन ॲज फ्लोट, फ्री फ्लोट. आता दुसरी उत्तरं का दिले जे नाहीत ते? ड्युरेशन, टोटल फ्लोट, इंटरफरिंग फ्लोट. आता हे सारे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याला देखील एकदा वाचणं गरजेचं आहे. मागे म्हटल्यासारखं ड्युरेशन, टोटल फ्लोट. आपल्याला ह्याचं जर उत्तर ते फ्री फ्लोट जर लक्षात नाही आलं तर आपण कुठल्याही आन्सर एखादी टिक करायची शक्यता सांगता येत नाही. म्हणून आपल्याला हे एक वेळेस त्याचं वाचन करणं, हे उत्तर तरी पाठ आपल्याला करावंच लागतं. द टाईम बाय विच ॲक्टिव्हिटी कंप्लीशन टाईम कॅन बी डिलेड विदाउट अफेक्टिंग द स्टार्ट ऑफ द सक्सिडिंग ॲक्टिव्हिटीज इज नोन ॲज फ्री फ्लोट. आता 59 नंबरचा प्रश्न आहे, द क्रिटिकल पाथ ऑफ ए नेटवर्क रिप्रेझेंट्स ए द मिनिमम टाईम रिक्वायर्ड फॉर कंप्लीशन ऑफ प्रोजेक्ट. या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं. द क्रिटिकल पाथ ऑफ नेटवर्क, क्रिटिकल पाथ ऑफ द नेटवर्क रिप्रेझेंट्स, आन्सर काय आहे? द मिनिमम टाईम रिक्वायर्ड फॉर कंप्लीशन ऑफ द प्रोजेक्ट. आता बाकी इतर जे उत्तर आहेत ते आपण इथं वाचण्यात काही हुशारी नाही. आता ह्याच्या पुढचा प्रश्न आहे 60 नंबरचा. क्वेश्चन नंबर 60 जो आहे, पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता खाली दिलेल्यापैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहे हे पिकअप करा असं म्हणणं आहे. आणि उत्तर का दिले? ऑल ऑफ द अबोव दिले. म्हणजे ऑल ऑफ द अबोव म्हणजे ABCD हे साऱ्याच स्टेटमेंट बरोबर आहेत. मग आता हे बरोबर असलेल्या स्टेटमेंट या ठिकाणी जरी बरोबर असल्या तरी तो उत्तर ह्याचे प्रश्न आणि वेगवेगळे प्रश्न आपल्याला तयार करू शकता येईल पुन्हा. तरी पण आपण हे स्टेटमेंट जे आहे ते वाचल्यानंतर समजायचे की साऱ्या स्टेटमेंट करेक्ट आहेत. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. सर्व स्टेटमेंट करेक्ट आहेत. फक्त आपण ह्याला लक्ष देऊन ऐकूया. द फ्लोट मे बी पॉझिटिव्ह, 0 ऑर नेगेटिव्ह. ही स्टेटमेंट आपल्याला पुढे प्रश्नात कधी कधी दुसरा प्रश्न या वेगळ्या रूपाने येऊ शकतो. फ्लोट मे बी पॉझिटिव्ह, फ्लोट मे बी 0, फ्लोट मे बी नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 ही स्टेटमेंट एक झाली. आता बी काय म्हणत आहे? इफ द फ्लोट इज पॉझिटिव्ह अँड द ॲक्टिव्हिटी इज डिलेड बाय ए पिरियड इक्वल टू इट्स टोटल फ्लोट, द कंप्लीशन ऑफ प्रोजेक्ट इन नॉट डिलेड. स्टेटमेंटचा अर्थ असा होईल, इफ द फ्लोट इज पॉझिटिव्ह अँड द ॲक्टिव्हिटी इज डिलेड बाय ए पिरियड इक्वल टू इट्स टोटल फ्लोट, द कंप्लीशन ऑफ प्रोजेक्ट इज नॉट डिलेड. आता सी बघा, इफ द फ्लोट ऑफ द ॲक्टिव्हिटी इज 0. पहिलं का होता? फ्लोट ऑफ द ॲक्टिव्हिटी निगेटिव्ह होता, पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह होता. आता 0 जर असेल तर इफ द फ्लोट ऑफ द ॲक्टिव्हिटी इज 0, द ॲक्टिव्हिटी इज क्रिटिकल अँड एनी डिले इन इट्स परफॉर्मन्स विल डिले इन द होल प्रोजेक्ट. हे खूप महत्त्वाची स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटला परत एकदा तुम्हाला आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. बघा,
If the float is positive and the activity is delayed by a period equal to its total float, the completion of the project is not delayed. म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला इथं काही अडचण येणार नाही फ्लोट पॉझिटिव्ह असेल तर. आता फ्लोट जर निगेटिव्ह असेल, इफ द फ्लोट ऑफ अन ॲक्टिव्हिटी इज निगेटिव्ह, डिले इन इट्स परफॉर्मन्स इज बाउंड टू डिले द कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. फ्लोट जर निगेटिव्ह असेल तर तुमच्या प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी वेळ लागणार. आणि सी का म्हणते, इफ द फ्लोट ही ॲक्टिव्हिटी इज झिरो, द ॲक्टिव्हिटी इज क्रिटिकल अँड एनी डिले in its performance will delay the whole project. हे तिन्ही पॉईंट क्लिअर झाले. म्हणून ऑल ऑफ द अबो ॲक्टिव्हिटीज, ऑल ऑफ द अबो स्टेटमेंट्स आर करेक्ट. स्टेटमेंट नंबर 1, फ्लोट पॉझिटिव्ह, नो इफेक्ट ऑन द completion. Float negative, there will be some delay in the completion of the project. And if float is 0, project completion will take perfectly, it will be affected on the performance. It will be delayed. Okay, question number 61. Critical path moves along the activities having total float of, उत्तर आहे 0 व्हॅल्यू. का म्हणले यात, क्रिटिकल पाथ मूव्स अलॉंग द ॲक्टिव्हिटीज हॅविंग टोटल फ्लोट ऑफ 0 व्हॅल्यू. तर बाकी इतर उत्तर दिले तर आपण ते वाचण्यात काही घेणे. 62 नंबर, क्रिटिकल पाथ नेटवर्क हेल्प्स अन इंजिनियर. तर ऑल ऑफ द अबो असल्यामुळे ABCD तिन्ही देखील ते जे आपल्याला रीड करणं आणि ते बरोबर आहेत म्हणणं गरजेचं आहे. क्रिटिकल पाथ नेटवर्क हेल्प्स टू इंजिनियर in following ways. A, to concentrate his attention on critical activities. B, to divert the resources from the non-critical advanced activities to critical activities. आणि C आहे, to be cautious for avoiding any delay in the critical activities, to avoid delay of the whole project. म्हणून ह्याचं उत्तर ऑल ऑफ द अबोव आहे. हे क्रिटिकल पाथ नेटवर्क हेल्प्स टू इंजिनियर. क्रिटिकल पाथ नेटवर्क जे हे जे सिस्टीम आहे इंजिनियरला कशात कामाला येते, एक ABCDमध्ये. ए, टू कॉन्सन्ट्रेट हिज अटेन्शन ऑन क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. ज्या क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणे, त्या प्रोजेक्टला फास्टमध्ये बाहेर बाजूला काढणे, हे काळाची गरज असते. दुसरं, टू डायवर्ट द रिसोर्सेस फ्रॉम नॉन क्रिटिकल ॲडव्हान्स्ड ॲक्टिव्हिटीज टू क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जिथं गरज आहे त्या ठिकाणी आपले जे सोर्सेस आहेत, जिथं एक्स्ट्रा सोर्सेस आहेत किंवा जे प्रोजेक्ट आपला क्लिअर चाललेला आहे तिथले काही सोर्सेस इकडे डायवर्ट करणे आणि त्या क्रिटिकल ॲक्टिव्हिटीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, हे हुशार इंजिनियरचं काम असेल. आणि C आहे, टू बी कॉशियस फॉर अवॉइडिंग एनी डिले इन द क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज टू अवॉइड डिले इन द होल प्रोजेक्ट. एखाद्या ठिकाणी एखादी ॲक्टिव्हिटी क्रिटिकल होत असेल तर त्याला शक्य तेवढं अवॉइड करायचा प्रयत्न करा. त्याला ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला त्या पूर्ण प्रोजेक्टला वेळेत पूर्ण करण्यासाठी अशा क्रिटिकल ॲक्टिव्हिटीला जे आहे थोडंसं ध्यान देऊन कॉन्सन्ट्रेशन करून त्याला बाजूला काढणं गरजेचं असते. म्हणून ऑल ऑफ द अबोव म्हटलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 63. द टाईम विच रिझल्ट्स इन द लिस्ट पॉसिबल डायरेक्ट कॉस्ट ऑफ अन ॲक्टिव्हिटी इज नोन ॲज. का म्हणले यात, the time which results in the least possible direct cost of an activity is known as, उत्तर आहे याचा स्लो टाईम. आता बाकी पण उत्तर दिले म्हणजे स्टेटमेंट दिले ते कसे आहेत बघा. स्लो टाईमच्या ऐवजी नॉर्मल टाईम दिले, क्रॅश टाईम दिले, स्टँडर्ड टाईम दिले. आता आपण इथं काय म्हणलेला प्रश्न, द टाईम विच रिझल्ट्स इन द लिस्ट पॉसिबल डायरेक्ट कॉस्ट ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी इज नोन ॲज स्लो टाईम. हे उत्तर आहे स्लो टाईम. 64 नंबरचा क्वेश्चन, द टेक्निक फॉर इस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग प्रॉपर प्रायोरिटीज अमंग द व्हेरियस जॉब्स ऑफ एनी प्रोजेक्ट इज नोन ॲज. उत्तर आहे क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. काय म्हटलं, प्रश्न काय बघा,
The technique for establishing and maintaining priorities among the various jobs of any project is known as critical ratio scheduling. आता बाकी इतर पण उत्तर आहेत. आता ते उत्तरं अशी आहेत. इव्हेंट फ्लो शेड्युलिंग टेक्निक, स्लॉटिंग टेक्निक फॉर शेड्युलिंग, शॉर्ट इंटरवल शेड्युलिंग. आता हे जी उत्तरं नाहीत. उत्तर आहे फक्त क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. क्वेश्चन नंबर 65 आहे. पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ए क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. आता वरच्या प्रश्नालाच उलटे घेतलेलं आहे बघा. खालीलपैकी इनकरेक्ट स्टेटमेंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ए क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, उत्तर दिलं ह्याचं नन ऑफ द अबोव म्हटले. वरी जे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, साऱ्या स्टेटमेंट जे आहेत ना ह्याला इनकरेक्ट नाही, त्या करेक्ट स्टेटमेंट आहे. काय म्हटलं आहे ना, पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ए क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. उत्तर ह्याचं कसं दिलं आहे, नन ऑफ द अबोव म्हणजे वरचे सारे उत्तरं जे आहेत ना इनकरेक्ट स्टेटमेंट नाहीत, साऱ्या स्टेटमेंट करेक्ट आहेत. त्या लेखक का म्हणतोय आम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट या खालीलपैकी कोणते आहे ते आम्हाला सांगा. पण इथं ह्या साऱ्या स्टेटमेंट बरोबर असल्यामुळं आम्हाला का म्हणावं लागलं, उत्तर का म्हणावं लागेल, वरीलपैकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत, कोणती स्टेटमेंट इनकरेक्ट नाही. कशाच्या संदर्भात, एक क्रिटिकल रेशो शेड्युलिंगच्या संदर्भात. आता पहिले एक ये बघा. एस्टॅब्लिशेस द रिलेटिव्ह प्रायोरिटीज अमॉंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑन ए कॉमन बेसिस. नंबर 2 बघा. डिटरमाइन्स द स्टेटस ऑफ ईच ॲक्टिव्हिटी. सी आहे ॲडजस्ट्स ऑटोमॅटिकली चेंजेस इन ॲक्टिव्हिटी प्रोग्रेस. आणि डी आहे इज ए डायनॅमिक सिस्टम. हे सारे स्टेटमेंट कुणाशी लागू होतात, क्रिटिकल रेशो शेड्युलिंगशी. क्रिटिकल रेशो शेड्युलिंगमध्ये काय काय स्टेटमेंट करते बघा. ह्याच्यात 1 2 3 4 हे उत्तरं आपल्याला ह्या स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहेत, म्हणून उत्तर काय राहायचं, नन ऑफ द अबोव म्हटलं आहे. प्रश्न का होता आपला, पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू ए क्रिटिकल रेशो शेड्युलिंग. ओके. पुढचा प्रश्न आहे 66 क्वेश्चन आहे. आता पर्ट इज, ह्याचं उत्तर देखील ABCD सारेच आहेत बरोबर. पर्ट इज ऑल ऑफ द अबो म्हटले आणि ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील 4 स्टेटमेंट जे दिले आहेत साऱ्या बरोबर आहे असं त्याचा अर्थ आहे. पर्ट इज नंबर ए ॲन अनालिटिक टूल इन कन्सेप्ट. पर्ट काय आहे, ॲन अनालिटिक टूल इन कन्सेप्ट. बी लिमिट अप ऑफ इव्हेंट ओरिएंटेड डायग्राम्स. लिमिट अप ऑफ इव्हेंट ओरिएंटेड डायग्राम्स. आणि सी आहे यूज्ड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. पर्ट इज यूज्ड इन 1 ABC. आता डी पण आहे बेस्ड ऑन 3 टाईम एस्टिमेट्स फॉर ॲक्टिव्हिटीज लिंकिंग अप टू इव्हेंट्स. आपण हे मागे प्रश्न बघितला होता. बेस्ड ऑन 3 टाईम एस्टिमेट्स. पर्ट 3 टाईम आणि CPM 1 टाईम एस्टिमेट आहे. बेस्ड ऑन 3 टाईम एस्टिमेट फॉर ॲक्टिव्हिटीज लिंकिंग अप टू इव्हेंट्स. हे जे ABCD हे जे उत्तर आहे, हे उत्तरं हे बाकीच्या ठिकाणी देखील हे नॉलेज आपल्याला कामाला येणार आहे. का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट म्हणते. पर्ट इज ए ॲन अनालिटिक टूल इन कन्सेप्ट. लिमिट अप of event oriented diagrams used for research and development projects based on 3 time estimates for activities linking up to events. हे वाचणं आणि लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा आहे 67 नंबरचा प्रश्न. CPM इज. आता CPM काय आहे, इज बिल्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज ओरिएंटेड प्रोग्राम्स. CPM इज built of activities oriented programs.
हे ॲक्टिव्हिटीज रिलेटेड आहे आणि पर्ट काय आहे, इव्हेंट ओरिएंटेड आहे. पहिले एक प्रश्न हा आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण बघितलेला आहे. पर्ट म्हटल्या आपण इव्हेंट ओरिएंटेड डायग्राम्स आणि CPM म्हटल्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड डायग्राम ओरिएंटेड प्रोग्राम्स. हे उत्तर या ठिकाणी आहे. 68 नंबरचा क्वेश्चन. ए CPM फॅमिली इन्क्लूड्स. उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. आता ऑल ऑफ द अबव म्हणजे 4 स्टेटमेंट आहेत वरच्या. CPM फॅमिली इन्क्लूड्स ए CPA म्हणजे क्रिटिकल पाथ अनालिसिस, CPP क्रिटिकल पाथ प्लॉटेड, MCE मिनिमम कॉस्ट एक्सपेंडिचर आणि CPS क्रिटिकल पाथ शेड्युलिंग. ऑल ऑफ द अबव उत्तर म्हटल्यामुळे हे 4ही स्टेटमेंट CPMला लागू होतात. ए CPM फॅमिली इन्क्लूड्स. CPM फॅमिली कशाला इन्क्लूड करते, एक CPA, CPP, MCE आणि CPS. CPA म्हणजे क्रिटिकल पाथ अनालिसिस, CPP मिनिमम कॉस्ट एक्सपेंडिचर, CPS क्रिटिकल पाथ शेड्युलिंग आणि MCE मिनिमम कॉस्ट एक्सपेंडिचर. हे 4चे स्टेटमेंट CPMला लागू पडतात. आपल्याला खरं तर पर्ट आणि CPM आणि पर्ट हे बेसिक डिटेल्समध्ये परत बघणं गरजेचं आहे. आता 69 नंबरचा क्वेश्चन जो आहे, आपण याचे फक्त प्रश्न उत्तर बघण्यामुळं आपल्याला मूळ CPM आणि पर्ट काय आहे ह्याचं थेरॉटिकल पार्ट जो आहे आपल्याला बघितल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. बघूया. नंतर आहे क्वेश्चन नंबर 69. पर्ट ऑब्लिक CPM टेक्निक्स कॅन बी यूज्ड फॉर फॉलोइंग ॲप्लिकेशन्स. हे दोन्ही टेक्निक कुण्या ॲप्लिकेशनला वापरले जातात. उत्तर आहे जे वन्स थ्रू प्रोजेक्टसाठी CPM पर्ट टेक्निक्स वापरल्या जातात. आता नाही कोणत्याला वापरल्या जात नाही. मग मेंटेनन्स जॉब वापरता येत नाहीत. वन्स थ्रू म्हणजे नवीन बांधकाम, नवीन बोगदे खणणे, नवीन जे वर्क असतात, वन्स थ्रू एकाच वेळेस होणाऱ्या प्रोजेक्ट्स लागू होते. समजा एखाद्या बिल्डिंगचे मेंटेनन्स करायचे आहे, मेंटेनन्स ऑफ द जॉब्स चालणार नाही, CPM पार्ट वापरता येत नाही. रिसर्च अँड डेव्हलपमेंट लागू होत नाही. मेंटेनन्स जॉब, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऑल नॉन टेक्निकल जॉब्स या गोष्टीला हे लागू होत नाही. CPM पार्ट हे फक्त वन्स थ्रू प्रोजेक्टसाठी लागू होते. हे पाठ करायचं आहे. 70 नंबर क्वेश्चन नंबर 70. पर्ट अनालिसिस इज बेस्ड ऑन. ऑल ऑफ द अबव म्हटलं ABC हे तिन्ही उत्तर हे जे आहेत. पर्ट अनालिसिस बेस्ड ऑन ए ऑप्टिमिस्टिक टाईम, पेसिमिस्टिक टाईम, मोस्ट लाईकली टाईम. किती मजेशीर आहे बघा. पर्ट अनालिसिस इज बेस्ड ऑन ऑल ऑफ द अबव, ऑप्टिमिस्टिक टाईम, पेसिमिस्टिक टाईम, मोस्ट लाईकली टाईम. आता आपण ऑप्टिमिस्टिक टाईम, पेसिमिस्टिक टाईम आणि मोस्ट लाईकली टाईम हे तिन्हीच्या तिन्ही या ठिकाणी ह्या पर्टला वापरले जातात. क्वेश्चन नंबर 71. डिस्क्रिपन्सीज ऑफ बार चार्ट टेक्निक्स आर. बार चार्ट टेक्निकचे जे काही डिस्क्रिपन्सीज आहेत त्याचं उत्तर दिलं आहे ऑल ऑफ द अबव म्हटलं आणि एकूण 4 पर्याय दिले. हे चारीच्या चारी जे आहेत ना हे ह्याला लागू होतात. डिस्क्रिपन्सीज ऑफ बार चार्ट टेक्निक्स आर. डिस्क्रिपन्सीज म्हणजे ड्रॉबॅक्स, लॅकुनास. काय ड्रॉबॅक आहेत बघा. आता ए कन्सिक्वेन्शियल इफेक्ट्स ऑफ लॅक इन वन ॲक्टिव्हिटी ऑन अदर. याचा अर्थ काय होतो, कॉन्सिक्वेन्शियल इफेक्ट्स ऑफ लॅक इन वन ॲक्टिव्हिटी ऑन अदर. म्हणजे एका सिस्टीममध्ये समजा नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज आणि एक ॲक्टिव्हिटी जर नाही झाली तर तिचा इफेक्ट पुढच्या ॲक्टिव्हिटीवर होतो. हे ड्रॉबॅक आहे बार चार्टचं. नंबर 2 आहे कन्सिक्वेन्शियल, CONSEQUENTIAL कन्सिक्वेन्शियल इफेक्ट्स ऑफ लॅक इन वन ॲक्टिव्हिटी ऑन द फिनिश डेट. म्हणजे फायनल डेटला देखील हे एखादी मध्ये समजा सिस्टीममध्ये कुठला लॅकुना क्रिएट झाला तर हा
लॅकुना पुढच्या फिनिश डेटवर देखील इफेक्ट करतो. हे बार चार्ट टेक्निकचं डिस्क्रिपन्सी आहे. फ्री टाईम अवेलेबल फॉर अन ॲक्टिव्हिटी कांट बी प्रिडिक्टेड. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. फ्री टाईम अवेलेबल फॉर अन ॲक्टिव्हिटी कांट बी प्रिडिक्टेड. एखाद्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किती काळ आपल्याला तिथं आयडल थांबायची वेळ येते किंवा लागू शकतो आयडल टाईम का असेल का अवेलेबल, हे देखील आपल्याला कन्क्लूड करता येत नाही बार चार्टचे. म्हणजे एक सिस्टीम ॲक्टिव्हिटी होण्यासाठी ॲक्टिव्हिटी झाल्याशिवाय त्याचं टायमिंग समजत नाही. इफेक्टिव्ह मॉनिटरिंग किंवा कंट्रोलिंग कांट बी डन. बार चार्टचं हे ड्रॉबॅक आहे. इफेक्टिव्ह मॉनिटरिंग किंवा कंट्रोलिंग इज नॉट पॉसिबल किंवा कांट बी डन. हे सारे चरीच्या चारी उत्तर बरोबर आहेत. हे प्रश्न कसा होता, डिस्क्रिपन्सीज ऑफ बार चार्ट टेक्निक्स. बार चार्ट टेक्निकचे डिस्क्रिपन्सीज किंवा ड्रॉबॅक्स काय आहेत, तर ABCD हे चारीच्या चारी आहेत. कोणकोणते? कॉन्सिक्वेन्शियल इफेक्ट्स ऑफ लॅक इन वन ॲक्टिव्हिटी ऑन अदर. एका ॲक्टिव्हिटीचा परिणाम दुसरीवर होतो. फिनिश डेट कधी आहे हे सांगता येणार नाही. फ्री टाईम अवेलेबल फॉर अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी प्रिडिक्ट करता येत नाही. आणि मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग कांट बी डन. हे बार चार्टचे ड्रॉबॅक आहेत. 72 क्वेश्चन नंबर 72. आता आपण 72 नंबरचा प्रश्न बघणार आहोत. ऑन ए पर्ट ऑब्लिक CPM चार्ट रिप्रेझेंट्स. उत्तर आहे ॲन ऑर्डिनरी इव्हेंट. इथं काही ABCD नाही बरं का. ऑन ए पर्ट ऑब्लिक CPM चार्ट रिप्रेझेंट्स ॲन ऑर्डिनरी इव्हेंट. आता बाकीचे उत्तर जे आहेत आपण त्याला बघण्यात काही ठीक आहे बघूया. ह्यात बाकीचे काय दिले बघा. ए सिग्निफिकंट इव्हेंट रिप्रेझेंटिंग सम माइलस्टोन. ॲन इव्हेंट टू बी ट्रान्सफर्ड टू अदर नेटवर्क चार्ट किंवा डँगलिंग इव्हेंट, डम्मी इव्हेंट, ही उत्तरं नाहीत त्याचे. फक्त काय आहे, ऑन ए CPM ऑब्लिक पार्ट चार्ट रिप्रेझेंट्स ॲन ऑर्डिनरी इव्हेंट. पुढचा प्रश्न आहे 71. प्रश्न 71 का दिलेला आहे? 72 झाला पहिलेचा. आता हे 73 आहे. पर्ट ऑब्लिक CPM आर. पर्ट ऑब्लिक CPM आर उत्तर आहे ह्याचं एड्स टू डिसिजन मेक. एड्स टू डिसिजन मेक हे त्याचं उत्तर आहे. इथं ABCD नाहीत. पर्ट आणि CPM काय आहेत हे पहिलं देखील ह्या प्रश्नाचं उत्तर आपण एड्स टू डिसिजन मेकिंग CPM आणि पर्ट आहेत हे आपण बघितलेलं होतं. आता पुढचा प्रश्न आहे 74. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट. डमी ॲक्टिव्हिटी